नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, आज आपण 1 kg 2 टियर मोटू पतलू थीम केक पाहणार आहोत. तर इथे पाहू शकता मी 1 किलो केकसाठी लागणारे बेस आहेत ते बेक करून घेतलेले आहेत. एक बेस आहे तो मी 6 इंचाच्या केक टिनमध्ये केला आहे आणि एक 3 इंचाच्या केक टिनमध्ये बेक करून घेतलेला आहे. आणि आपल्याला याला आयसिंग करून घ्यायची आहे. आयसिंग विषयी आपण आज जास्त बोलणार नाहीत, कारण आज आपण जे काही केकवरती कलर्स यूज करतो त्यावरती बोलणार आहोत. नेहमीप्रमाणेच आपल्याला आयसिंग करून घ्यायची आहे बेसची. आणि जे काही आपण कलरफुल आपल्याला केक करायचे असतात आणि डार्क कलर येत नाही, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण पूर्ण व्हिपक्रीममध्ये आपली जी काही कलर्स आहेत त्यामध्ये टाकत राहतो आणि व्यवस्थित मिक्स करून मग आयसिंग करतो. आपल्याला असं अजिबात नाही करायचं. एक तर यामुळे होतं काय, भांडे खूप जास्त भरता आणि दुसरं म्हणजे कलरसुद्धा खूप जास्त लागतो आणि डार्क कलर पण येत नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे आयसिंग करून घ्यायची आहे. आणि आयसिंग कधीही करताना स्क्रॅपरने करायची आहे. खूप सुंदर अशी फटाफट लवकर आयसिंग होते आपल्या बेसवरती. तर इथे पाहू शकता व्यवस्थित अशी आयसिंग करून घेतलेली आहे. पाहूया आपण आपण यावरती कसा अप्लाय करणार आहोत. आपल्याला त्याच स्क्रॅपरवरती ना थोडासा कलर घ्यायचा आहे आणि सेम पद्धतीने आपल्याला बस आयसिंग करून घ्यायची आहे. स्क्रॅपरने बस गोल फिरवून घ्यायचा आहे. तर पाहू शकता किती डार्क कलर येत आहे. अगदी 2 ते 3 थेंबामध्ये आपली पूर्ण बेसवरती कवर होतो आणि कलरसुद्धा खूप सुंदर डार्क येतो. तर बऱ्याच जणांना कलर आवडत नाही, की बरेच जणांचं असं असतं की जास्त कलर यूज करू नका केकमध्ये. तर अशा पद्धतीने जर केला ना, कमी याच्यामध्ये खूप सुंदर असा हा केक आहे तो तयार होतो. त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी ही लेअर आहे ती आयसिंग करून घ्यायची आहे. इथेही आपण तीच पद्धत यूज करणार आहोत. यालाही आपल्याला स्क्रॅपरनेच व्यवस्थित असं डिझाईनचं स्क्रॅपर घेतलेलं आहे आणि मी ते पाहू शकता खूप सुंदररित्या अशा प्रकारे आयसिंग आहे ती होते. याच पद्धतीने आपल्याला इथे वरतीही ग्रीन कलर आहे तो थोडासा लावून घ्यायचा आहे स्क्रॅपरला आणि सेम पद्धतीने आपल्याला इथे आयसिंग करून घ्यायची आहे. न भांडे भरवता आणि कमी कलर यूज करून डार्क कलर कशा प्रकारे आपल्याला बेसवरती अप्लाय करायचं आहे ते तर आपण पाहिलं. पण आणखी तुमच्यासोबत मला एक टिप्स आणि ट्रिक्स शेअर करायची आहे. ती म्हणजे आपण ज्याही वेळेस 2 लेअर 3 लेअर केक बनवत असतो ना, त्यावेळेस आपण घाईमध्ये बेस आहेत ते आयसिंग करून घेतो आणि तसेच एकावरती एक ट्रान्सफर करतो. मात्र तसं न करता आपल्याला 10 ते 15 मिनटं आपले बेस आहेत आयसिंग केलेले ते सेट व्हायला ठेवायचे आहेत फ्रीजमध्ये आणि नंतरच आपल्याला अशा प्रकारे सेट करायचे आहेत. तर इथे पाहू शकता मी घाईमध्ये ट्रान्सफर केल्यामुळे कशा प्रकारे आपल्याला जी काही व्हिपक्रीम आहे रिटर्न आपल्या हाताला आपल्या बोटांनाच लागून येते. त्यासाठी आपल्याला इथे अगोदर थोडंसं 10 ते 15 मिनटं सेट व्हायला ठेवायचं आहे बेस आयसिंग केलेला आणि नंतर एकावरती एक लेअर्स आहेत त्या ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर इथे मी ग्रास नोझल घेतलेला आहे आणि अशा प्रकारे ग्रास काढून घेतलेला आहे आपल्या पूर्ण केकवरती आणि आपल्याला मोटू पतलू थीम आहे ती व्यवस्थित अशी सेट करून घ्यायची आहे. तर इथे परत मी पिंक कलरची व्हिपक्रीम घेतलेली आहे आणि स्टार नोझल घेऊन आपल्याला ग्रासवरती फ्लावर साईज थोडे छोटेसे काढून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, आजचा केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि तुमच्याकडे टिप्स किंवा ट्रिक्स असतील तर त्या मला कमेंट्स करून नक्की शेअर करा. आणि आजच्या माझ्या टिप्स ट्रिक्स कशा वाटल्या ते पण मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. बाय फ्रेंड्स, बाय.